चांगला होता. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर त्या प्रकारचा असावा हे देखील पाहायला मिळाला. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेग सीमारेषे लगत चेंडूला अडवलं गेलाय. उचलफेक झाले, 1 धाव येते. एका धावेने मात्र श्रीगणेशा केल्या धावांचा. धाव फलकावरती 1 धाव आल्या. गोलंदाजी करत असताना अर्जुन आलाय. पहिला चेंडू चांगला हाताळला जातोय अर्जुन या गोलंदाजाकडून. अर्जुनची चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात मात्र पाहायला मिळाल्या. बुरुजवाडी संघाचा हा गोलंदाज वेगावरती स्वार. यावेळेस चेंडूला आधीच ओळखला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडा. हा हाय हँडचा षटकार ठोक डीजे. आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. संघनायक लोणावळा संघाचा दीपक ठरलाय सामन्याचा सामनावीर. यावेळेस मात्र काय घडलंय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग सीमारेषा जवळला भिरकावण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले 1 तेरी 1 मेरी असं समीकरण पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. अर्जुन गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू. यावेळेस देखील मोठा प्रहार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाने केलेली ही चूक. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. हॅलो, पोसरी संघाचे जर खेळाडू लाईनच्या आत असतील तर बाहेर थांबायचा आयोजकांचा निर्णय या ठिकाणी आलाय. आणि जो निर्णय येईल बाहेर थांबायचा आहे, बाहेर मैदानाच्या बाहेरच, जो एन्जॉय करायचा आहे तो मैदानाच्या बाहेरच करा, मैदानात येऊ नका. यावेळेस देखील मोठा प्रहार, स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे दमदार षटकार. डीजे सिंगल. वैयक्तिक सतीशने मात्र आतापर्यंत 16 धावा जमवल्यात. धावफलकावरती धावा बिनबाद 17 धावा धावफलकावरती आल्यात. कोणाला मात्र खतरा होईल हे देखील पाहणे गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार, खतरा मात्र फलंदाजाला झालाय. फलंदाज होईल सतीश बाद. डीजे गोलंदाज अर्जुन पहिल्या षटक हाताळताना धावा खर्च केल्या 17, 1 विकेट ज्याने मिळवल्या, 2 षटकार आणि 1 चौकार ज्याच्यावरती मात्र लगावला. सतीश या फलंदाजाने फलंदाज बाद झालाय. 17 वरती मात्र फलंदाजाला खतरा झालाय. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना गोलंदाज सूरज, ज्या सूरजच्या नावावरती 2 सामने वीर गोलंदाजी करत असताना आणि आयोजकांकडून
मुख्य आयोजकांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज या ठिकाणी मात्र मिळवलं होतं या गोलंदाजाने. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. चित्याच्या चपलाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज सूरज पहिला चेंडू यावेळेस हाताला गेलाय सूरजच्या माध्यमातून. सुरेशने मात्र प्रभावित केलाय आज प्रेक्षक वर्गांना, कारण हा 12 ते 13 वर्षाचा गोलंदाज मात्र काय गोलंदाजी करतोय. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर मात्र 1 धाव पूर्ण केली गेले. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावलंय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज सूरज मोठे फटके मारू देत नाहीये. मोठे फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवलाय गोलंदाज सूरजने. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी करतोय आतापर्यंत सूरज. 2 चेंडू हाताळलेत. मोठे फटके मारू देत नाहीये. प्रवीण आणि विशाल अशी जोडकलं मैदानामध्ये पाहतोय. अकूट टप्प्याचा चेंडू मधी चेंडूला आपटला होता. अक्रॉस द लाईन चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. त्या मोबदल्यात मात्र 1 धाव येईल आणि या एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 1.3चा खेळ संपलाय. सूरज चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि नियंत्रण पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. फार चांगली गोलंदाजी. बुरुजवाडी संघाचा हा नवोदित गोलंदाज आहे, मात्र प्रभावित केला या गोलंदाजाने आतापर्यंत. बुरुजवाडी संघाचा हा गोलंदाज सूरज चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस करताना पाहायला मिळतात बुरुजवाडी संघाचा संघनायक. आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा. यावेळेस दुधारी तलवार, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडा हा येतोय रिवर्सच्या माध्यमातून. चौकार, टोक डीजे. चौथ्या सामन्यात मात्र सूरजवरती हल्ला चढवला गेलाय. पहिला चौकार आला असेल ह्या सूरजवरती. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा मात्र खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सूरज चांगली गोलंदाजी करत होता, मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल ठरलाय. फलंदाज विशाल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 25 धावेवर मात्र रोख लावले गेले. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज सूरज चांगली गोलंदाजी करतोय. सूरजने मात्र 5 चेंडू हाताळलेत. 8 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत सूरजने, अर्जुनने 16 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू शिल्लक या शतकातील गोलंदाज पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज मात्र त्या ठिकाणी फसवला जातोय क्षेत्ररक्षकाला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा काय घडतंय. पैकी चुकीची, कलेक्शन चुकीचं. त्या मोबदल्यात येतील 3 धावा आणि या 3 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि 29 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. आयोजक तुमची वाट बघतायत. गणेश खडके साहेब मुख्य आयोजक त्यांनी या ठिकाणी कॉल केलाय. माथेरान संघाचा गुणवंत खेळाडू अजय भस्मा
याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पांडुरंगा पारदी माची प्रबलला या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. पोसरी संघाची फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. यावेळेस बॅच इनर एज मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. चेंडूला कलेक्ट केला गेलाय, निर्धाव चेंडूची सांगता होत्या. जेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढा मात्र प्रेशर पाहायला मिळेल बुरुजवाडी संघावरती. अर्जुन बाद झाला त्याच्यानंतर टेन्शन मध्ये पाहायला मिळते पूर्ण बुरुजवाडी टीम. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार फटका फसलाय झेल खाली शतरक्षक. झेल मात्र कॅरी करता आला नाहीये. लेझी क्रिकेट पाहायला मिळते शुभम कडून. झेल जमिनीला दान झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फलंदाज पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली. टेक्निकल पंच या ठिकाणी लगेचच पाहायचं आहे आणि जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी देखील करायची आहे. येस फलंदाज होईल बाद. 2 धावा आणि 10 परत बाद. फलंदाज होईल बाद. राजेश मात्र बाद होतोय. 29 धाव्यांचा पाठलाग करत असताना 2 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. अजूनही 27 धावींची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू 27 धावांची गरज असेल विजयासाठी. फलंदाज बुरुजवाडी संघ लगेचच पाठवायचा आहे. रेडी ठेवायचे आहेत फलंदाज.
दोन चेंडूचा खेळ या ठिकाणी तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. दोन धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज सतीश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती अर्जुनला बाद केला. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती धावची सुरुवात. फलंदाज बाद झालाय. यावेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. मात्र पंच आमच्याकडे वळल्यात. स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव 1+4 एकंदरीत 5 धावा. नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार मात्र या ठिकाणी आलाय. आडव्या बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट. चेंडूला टू बाउन्स कलेक्ट केला गेलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानला जातोय. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती. अजूनही 21 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. एक चौकार या ठिकाणी मात्र स्वेर चेंडू फेकला आणि त्यावरती चौकार मिळाला. सतीश गोलंदाजीसाठी आलाय. 29 धावेचा पाठलाग करत असताना बुरुजवाडी संघ 1-2 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 21 धाव्यांची आवश्यकता. 21 धाव्यांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दुधारी तलवार लगी तो घात नाही तो बरबाद. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 15ची सरासरी राखणे गरजेचं होतं बुरुजवाडी संघाला. 8 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना सतीशने कमबॅकिंग गोलंदाजी केले. चौकार आल्यानंतर देखील वापसी करत असताना गोलंदाज सतीश. शेवटचा चेंडू शिल्लक. अकुट टप्प्याचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी अपील फेटाळल्या. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. लिडिंग एज साठी रिव्ह्यू नसेल. स्क्वेअर चेंडू रन आउट आणि बीमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल. याची देखील दक्षता घ्यायची आहे. पहिलं शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचला 8 वरती. येणारे 6 चेंडू आणि 21 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 6 चेंडू 21 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलत्या. दिवा नाही वाद बदलत्या. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो व बदलो, वेळ मात्र नक्की बदलत्या आणि ते करून दाखवावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. दोन्ही फलंदाज मैदानात आपण पाहतोय. विजय आणि पांडू या दोन्ही फलंदाजांना येणारे 6 चेंडू 21 धावींची आवश्यकता. 3 मोठे फटके जरी आले तर सामना मात्र आपल्या बाजूने येऊ शकतो. मात्र शुभमचा विचार केला. चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू स्लोवर फेकलाय. फसवला जातोय. स्वेर चेंडूची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली. फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू येतोय. गोलंदाज शुभम कडून रिव्ह्यू गमावलाय बुरुजवाडी संघानं. स्वेर चेंडू यावेळेस फेकला गेलाय. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. येणारे 5 चेंडू आणि 20 धावेंची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. यावेळेस खोल्यात टाकलाय चेंडूला भिरकावलाय. वाडिश लॉंगॉन आणि डीप मिड विकेट रिझन मध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. दुहेरी आकड्यावरती 11 धावा धावफलकावरती आल्यात. 29 धावेंचा पाठलाग करत असताना
लोणावळा संघाचे जे खेळाडू आहेत आपण या साईडला बसा. वायर कोणीतरी तोडले आपल्या युट्यूब लाईव्हची. वरती या साईडला बसा. चेअर्स आहेत मित्रांनो. चुकून वायर तुटले. तर 12 धावा. 3 चेंडू 17 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग सामन्यामध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग अनिवार्य. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय दुधारी तलवार. स्वैर चेंडू घोषित केल्या पंचाने. पंच निर्धाव चेंडू आहे का पंच? येस, निर्धाव चेंडूची सांगता झाले. 2 चेंडू 17 धावा. सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिल्या. 90% सामना मात्र पोसरी संघाच्या बाजूने झुकलाय. शुभम चांगली गोलंदाजी आणि सतीशची सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पोसरी संघाची फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली आहे. 28 धावांचा टार्गेट आणि 29 धावा पाडल्या करत असताना बुरीजवाडी संघाला मात्र कठीण झाल्यात. लेग बाय स्वरूपात 1 धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. 1 चेंडू आणि 16 धाबींची आवश्यकता. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल देखील सुटलाय. मात्र विजय होतोय पोसरी संघ. मैत्री 11 पोसरी या सामन्याचा सामनावीर ठरलाय सतीश, ज्याने फलंदाजी करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार लगावला.